हिंजवडी येथे घडलेल्या जळीत कांड प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्याच ठिकाणी मी आत्ता आहे आणि आपण बघतोय की जेव्हा टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली आणि या बाजूनी टेम्पो ट्रॅव्हलर ज्यामध्ये चालक नव्हता तो ऑलरेडी त्यातनं बाहेर पडला होता आणि विनाचालक पेटती बस खाली या उतारातनं आली आणि या झाडाला धडकली. आपण बघतोय की हे झाड देखील त्या आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि इथे आता काचाची ही सगळी तुकडे पडलेली आहेत. या ठिकाणीच या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये जे दुर्घटनाग्रस्त होतं त्यातल्या जखमींना उतरवलं गेलं. मात्र हा सगळा प्रकार ज्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिला, नवे नवे त्या जळत्या बसमधून काही प्रवासी जे आहेत त्यांना उतरण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, काचा फोडल्या किंवा हा सगळा म्हणजे पेटती गाडी जेव्हा 200 मीटर येते त्या तिची आग भडकते असं असताना देखील धावत पळत जाऊन त्यामधले काही प्रवासी वाचू शकतात का यासाठी प्रयत्न करणारे हे काकडे दाम्पत्य आता आपल्यासोबत आहेत. नेमकी घटना कशी घडली आणि कशा पद्धतीनं त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला जाणून घेऊया. तुम्ही म्हणालात की इथेच तुम्ही राहता आणि दररोज मॉर्निंग वॉकसाठी इकडे येता. काय पहिल्यांदा दिसलं आणि तुम्ही कशा पद्धतीने धाव घेतली? पहिल्यांदा आम्ही इकडनं चाललो होतो, या साईडला वॉकिंग करत चाललो होतो. जाताना आम्हाला थोडंसं चढावरती गेलो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आम्हाला एक गाडी म्हणजे पेटलेल्या अवस्थेत येताना दिसली. पण त्यातनं पण 3 लोकांनी आधी तिथं जागेवरतीच उड्या मारल्या त्या ठिकाणी. ते एवढं लांबून आम्हाला क्लिअरली दिसलं नाही की किती लोक आहेत ते. 3-1 लोकांनी तिथं जागेवरती उड्या मारल्या. थोडंसं काही अंतरावरती आल्याच्या नंतर मग पुन्हा आणखी एक जणांनी गाडीतनं चालू गाडीमधनं उडी मारली. त्याच्यानंतर बघितलं तर त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता. ड्रायव्हर नसल्या कारणाने ती गाडी कधी इकडं धडकायची कधी इकडं धडकायची, म्हणजे डिवायडरला धडकत धडकत एकदा तिकडं धडकली की परत इकडं धडकायची, अशी डिवायडरला धडकत धडकत गाडी यापर्यंत इथं आली. त्याच्यानंतर इथं येऊन एक ह्या झाडाला तुमच्या पाठीमागं झाड आहे त्या झाडाला येऊन तिथं गाडी धडकली तिथं. बरोबर. नंतर मग आम्ही जी व्यक्ती पडली होती त्यांना उचलून साईडला ठेवलं. त्यांनी स्वतः उठले, त्यांची बॅग वगैरे मोबाईल सगळं. म्हणालात की काचा फोडण्याचा देखील तुम्ही प्रयत्न केला. हो, त्याच्यानंतर मग त्यांना आधी सेव्ह करून सगळे मग लोक या शेजारच्या कंपनीतले सिक्युरिटी गार्ड होते 1-2 आणि आम्ही असं दगडी ब्लॉक वगैरे जे होते त्याच्याने आम्ही ते काचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण आगच एवढी प्रचंड आग लागली होती त्याच्यामुळे ते त्यांना विझवण्यास शक्य नाही झालं तेवढं. आणि आम्ही दरवाजा पण खोलण्याचा प्रयत्न केला, पण जाळ एवढा होता की त्याच्यातनी तो दरवाजा पण खूप तापलेला होता. पण ताई तुम्ही स्वतः हे सगळं पाहिलं आणि तुम्ही सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आता दिसताय की धावत पळत येऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होतात. इथे शेवटी जेव्हा गाडी येऊन धडकली त्यावेळेस तुम्ही म्हणाल की त्यावेळेस कोणीतरी बाहेर पडलं, त्याची काय अवस्था होती आणि सुरुवातीला हे बघितल्याबरोबर तुम्हाला काय वाटलं हे सगळं? मला प्रचंड भीती वाटली. माझे मिस्टर त्या गाडीच्या मागे धावत होते मदत कार्य करण्यासाठी, पण नाही ना ती जे पडले होते ते अक्षरशः इतके भाजले होते. ही साईड वगैरे सगळी भाजली होती, त्यांची केस वगैरे खूप विचित्र दिसत होते ते. पण नंतर इथले सिक्युरिटी वगैरे सगळेजण आले मदतीसाठी. त्यांनी तिथून कंपनीतून पाईपाची सोय केली, पण ती सगळी सेटिंग होतोपर्यंत सगळे होतोपर्यंत ती आग पेटतच गेली, जास्त पेटत गेली. तरी पण इथल्या सिक्युरिटी ह्यांनी वगैरे पलीकडं बस होते, एक कॉर्पोरेशनची बस होती, त्या ड्रायव्हर लोकांनी ते फायरचे सिलेंडर काय आरडाओरड आणि किती किंचाळ होत्या, काय प्रयत्न करत होते सगळे आतमध्ये. ठकठक आवाज येत होता की हे. मग तेव्हा म्हणले अरे 3-4 जण गाडीत आहेत आणि ती 3-4 जण हे तर पडलेले आहेत, आता काय. तर मग मीच त्यांना पटकन म्हणलं तुम्ही नाही का फायर ब्रिगेडच्या गाडीला फोन करा. मग त्यांनी फोन वगैरे लावला, पण ट्रॅफिक होती आणि ती गाडी तोपर्यंत सगळे हे तोपर्यंत जरा थोडा टाइमच झाला. तुम्ही स्वतः देखील या लाईन मध्ये आहेत असं म्हणालात, काय वाचू शकले असते? म्हणजे शेवटी जो बाहेर पडला त्याला तर तुम्ही स्वतः उचललं, त्याची अवस्था काय? आता मी स्वतः एक ट्रान्सपोर्ट, माझं स्वतःचं स्कूल बसचं ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्यामुळं आम्हाला प्रात्यक्षिक दिले जातं की इन केस कुठं काय आग लागली काय झालं तर स्टुडंट्सला वगैरे किंवा कसं वाचवावं तुम्ही, ते आम्हाला माहिती दिली जाते. त्या प्रकारे आम्ही करण्याचा प्रयत्न देखील केला. ह्या समोरचे जे PCMT गाडी आली होती त्या गाडीवाल्यांनी आम्हाला एक फायरची बॉटल दिली. ती बॉटल दिली त्यांनी, त्या उपकरणाद्वारे आम्ही आग विझवण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच या शेजारच्या डेसॉल्ट कंपनी आहे, ह्या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड आहेत, देखील प्रयत्न केला. पण ताई तुम्ही म्हणालात की श्रीकांत भाऊ त्या बसच्या मागे धावत जात होते. गाडीमध्ये एवढी प्रचंड आग लागलेली आहे, जीवाची भीती नक्कीच असणार आहे. खूप खूप भीती वाटली मला. मी म्हणत होते त्यांना, पण
पण ते म्हणले की ते आतमधली लोक बघून ते म्हणले काहीतरी केलं पाहिजे, असं नाही की नाही का. मग ते त्यांनी केलं बचाव कार्य करण्यासाठी, इथल्या लोक वगैरे आली तोपर्यंत मग तुमच्या जीवावर बेतलं असतं, पण तुम्हाला सगळ्यात आधी त्यांना वाचवणं गरजेचं होतं. सर माझा एकच जीव आहे, त्याच्यामध्ये अनेक जीव आतमध्ये अडकलेले होते. आपण आपल्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक नागरिकांनी कोणी असू दे सर्वांनी हा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण काय करतो, कधी कधी काही घटना झाली की आपण व्हिडिओ फोटो काढत बसतो. ह्या गोष्टी न करता लोकांनी काय केले पाहिजे, एकमेकांना कोऑपरेट केले पाहिजे, मदत केली पाहिजे. जर आपल्याकडनं एखादी गोष्ट होत नसेल तर मदतीचा हक तरी तुम्ही करू शकता. हे सर्व नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे. तुम्हाला अजूनही वाटते की त्यातले काही वाचू शकले असते तर तुम्हाला हो, आम्ही त्यांना सगळ्यांनी म्हणजे पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग एवढी भीषण आग लागली होती की ते त्यांना वाचवणं शक्य झाले नाहीये. आणि त्यानंतर इथं आपल्या जवळच्या 200 मीटरच्या अंतरावरतीच रुबी हॉल म्हणून ताई समोर सगळ्या घटना येत आहेत आणि चालकांनीच हे केलं येत आहे. कोणासोबतही असं घडू नये, रागाच्या भरात हे केलं ते असं म्हणतोय, पण संसार उघड्यावर आलेले आहेत. दुःख होतं हे सगळं ऐकून. आता हे सगळं तुम्ही वाचवणारे होते, तू जाणणारा होता, मोठा फरक आहे. लोकांनी असं करू नये, काय सांगाल एकंदरीत? काय किती दुःख होते आता हे सगळं घटना समोर? दुःख म्हणजे इतकं प्रचंड ना, आज आपण बघतोय हे 4 जणांचे रस्त्यावर म्हणजे संसार नाही का रस्त्यावरती आलेला आहे. तेच ते त्यांचे आधारस्तंभ होते आणि तेच गेलेत मेन. त्यांची लहान मुलं आहेत. आता म्हणजे खूप वाईट वाटतंय हे बघून. इतकं मी तर इतकी घाबरले होते, पण मी शेवटी म्हणलं नको, न घाबरता ह्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आपले मिस्टर एवढी मदत करतात, आपण का घाबरायचं. मग मी फक्त एवढंच सहकार्य केलं की नाही का, त्यांची बॅग पडली होती, त्या काकांना बाजूला बसवलं. तोपर्यंत इथली लोक गोळा झाली होती. मी ह्यांना म्हटलं ॲम्ब्युलन्सवाला ह्यांना फोन करा, फायर ब्रिगेडच्या गाडीला फोन करा, ते तरी होईल की जेणेकरून आपल्याला किती लोक वाचतील. साक्षात मृत्यू समोर तुम्ही पाहिला डोळ्यासमोर, आणि तुम्ही आताही म्हणताय की त्यांना वाचवणं गरजेचं होतं. वाचवलं असतं तर समाधान नक्कीच वाटलं असतं. समाधान तर नक्कीच भेटलं असतं, कारण की त्यांच्यावरती एका व्यक्तीवरती घरातलं सर्व कुटुंब आधारित असतं. आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराला जे दुःख झालेलं आहे ते आपण असं बोलण्यात आणि आपल्या दुःखात व्यक्त करू शकत नाही आपण. ते फार मोठं दुःख झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला. आणि कसं आहे की घरातला एखादा करता माणूस गेल्यावरती त्या कुटुंबाची जबाबदारी सगळी हे होते. तर माझं एक म्हणणे आहे की सर्वांनी मिळून त्या कुटुंबांना धीर देण्याची गरज आहे. तसेच ज्या गंभीरपणे उभं राहण्याची गरज आहे. तर हे होते संध्या आणि श्रीकांत काकडे. हे काकडे दाम्पत्य या घटनास्थळाची म्हणजे ही जी घटना झाली त्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत. नवे यांनी या आपल्या हातांनी त्या जळत्या बसमधील प्रवाशांना उतरवण्याचा प्रयत्न देखील केला. त्यातल्या एकाचा जो खाली पडला होता त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात देखील दाखल केलं उपचारासाठी. आणि ही सगळी घटना केवळ बघ्याची भूमिका न घेता या बसमध्ये जी लागलेली आग आहे ती कशी विझवता येईल यासाठी देखील या दोघांनी प्रयत्न केले. त्यामुळे समाजामध्ये ही माणसं देखील आहेत की जी दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी सदैव तत्पर असतात. आणि म्हणूनच यांच्या या सगळ्या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम. जर्नलिस्ट सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी.